नम्रता बरोबर आहे. कोल्हापूरमध्ये तशाच पद्धतीचं चित्र होतं. मात्र दुसरीकडे महायुतीचे देखील अनेक तगडे उमेदवार होते. म्हणूनच त्या ठिकाणी त्यांचा विजय झालेला आहे. एकीकडे हा विजय होत असताना काँग्रेसनं आणि अर्थातच सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया देत असताना काही जागांबद्दल देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, ज्यामध्ये एक त्यांचा उमेदवार आहे ज्याचं केवळ 16 मतांनी पराभव झालेला आहे, तर 4 असे उमेदवार आहेत ज्यांचे 100 ते 150 इतक्या मतांच्या फरकानं केवळ पराभव झालेला आहे. त्यामुळं अर्थातच 5 जागा आणखीन त्यांच्या निवडून येण्याची शक्यता होती, अशी प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिलेली आहे. अर्थातच त्या ठिकाणी जो जिंकलेला आहे तोच सिकंदर असतो आणि त्याच पद्धतीनं धनंजय महाडिक यांनी देखील प्रतिक्रिया देत असताना आपलाच त्या ठिकाणी झेंडा जो आहे तो रोवला गेलेला आहे. जी टॅगलाईन सतेज पाटील यांनी 15 जानेवारी काँग्रेसच भारी दिली होती, त्या टॅगलाईनला काउंटर करत असताना धनंजय महाडिक यांनी 16 जानेवारी म्हणजे अर्थात आज निकाल आहे, 16 जानेवारी काँग्रेस कायमचं घरी, अशा पद्धतीची एक नवीन टॅगलाईन त्यांनी दिली आणि त्यांच्या टॅगलाईनला एक टीका त्यांनी आज करताना पाहायला मिळालेलं आहे. कोल्हापुरात सध्याचं पक्षीय बलाबल जे विजय झालेले ते बघायचं झालं तर आपण काल जो एक्झिट पोल काढला होता त्या एक्झिट पोलला अगदी तंतोतंत जुळेल असाच हा एक्झिट पोल आपला म्हणावा लागेल, कारण त्या ठिकाणी महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल अशा पद्धतीची आकडेवारी होती. काँग्रेस कुठंतरी जाऊन खरं तर जी मेजॉरिटी हवी होती त्या मेजॉरिटीपर्यंत जाईल अशी शक्यता आपण व्यक्त केली होती आणि तसंच चित्र झालं. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी जनस्वराज्य पक्ष जो आहे त्यांचा एक उमेदवार या ठिकाणी निवडून आलेला आहे, जो अक्षय जरग होता. त्या अक्षय जरग या उमेदवाराबद्दल देखील सतेज पाटील त्यांनी जो निर्णय काँग्रेसमधून लढण्यासाठी घेणं गरजेचं होता तो त्यांनी त्या ठिकाणी लवकर घेतला नाही. ते जर आमच्यासोबत आले असते तर काँग्रेसच्या आणखीन 4 जागा त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या आणखीन 4 जागा आल्या असत्या असं देखील त्यांनी म्हटलेलं. त्यामुळे निश्चितच या सगळ्या पक्षीय बलाबल पाहता नेमका कुठल्या पक्षाचा त्या ठिकाणी पराभव होत असताना कुठली कारणं आणखीन समोर येतात हे देखील पाहणं गरजेचं. मात्र अर्थातच महायुती त्या ठिकाणी विजय झालेली आहे. ज्या सत्ता सतेज पाटलांची होती ती मात्र आता या ठिकाणी कोल्हापूरच्या महापालिकेत पाहायला मिळणार नाही. अगदी शेखर, धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल. आणि आता यानंतर नाशिकमध्ये जाऊया. नाशिकमध्ये